नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तब्बल 3 वर्षाचा थकीत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, आपण जी आर आणि पुरावा या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. हे लाईव्ह दृश्य देखील तुम्ही बघू शकता, कारण दुसऱ्यासारखं आपण फेक सांगणार नाहीत. कुणी म्हणतं इतक्या कोटींचा निधी आला, कुणी म्हणते तितक्या कोटींचा निधी आला, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकही रुपया जमा झालेला नाही आहे. मात्र अशातच राज्य सरकारकडून तब्बल 3 वर्षाचा थकीत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करायला सुरुवात केलेली आहे. जी आर या ठिकाणी पहिला जी आर तुम्ही बघू शकता. बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022 आणि 23 मधील 80/110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110 पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची रक्कम या ठिकाणी तुम्ही बघू शकता. 18,58,80,947 इतकी वितरित करण्याबाबत जी आर क्रमांक या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जी आर कधी प्रसिद्ध केला आहे ही तारीख देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आणि हाच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर आता वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर दुसरा जी आर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता 12,70,677 इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत, म्हणजे ही देखील पीक विमा रक्कम तुमच्या खात्यावरती वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. जी आर क्रमांक या ठिकाणी तुम्ही बघू शकता. जी आर कधी प्रसिद्ध झाला आहे ती तारीख देखील या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता. आता या ठिकाणी तिसरा जी आर आपण पाहतोय. बघा, तिसरा जी आर मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2022 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता 39,38,555 इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत जी आर क्रमांक या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता. आणि जी आर कधी प्रसिद्ध झाला तो दिनांक देखील बघू शकता. आता चौथा जी आर आपण या ठिकाणी पाहतोय. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2022-23 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता 36,94,868 इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत. तर शेतकरी बांधवांनो, खाली तुम्ही जी आर क्रमांक बघू शकता. जी आर कधी प्रसिद्ध झाला आहे ती तारीख देखील या ठिकाणी बघू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आता शेवटचा जी आर आपण या ठिकाणी पाहतोय. या ठिकाणी बघू शकता. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2021 आणि 22 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता 1,42,296 रुपये इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत. या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे जी आर बघू शकता, जी आर क्रमांक बघू शकता आणि जी आर कधी प्रसिद्ध झाला आहे ती तारीख देखील बघू शकता. अखेर मागील 3 वर्षाचा थकीत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. अनेक शेतकरी मित्रांना या ठिकाणी SMS देखील प्राप्त झाल्याची माहिती आता राज्य सरकारनं या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.